तर मी नेहाज रेसिपी इन मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर चला तर आज आपण मस्तपैकी मार्केट स्टाईल चिकन बिर्याणी बनवणार। तर चला तर व्हिडिओ बघूया। तर चिकन मी चांगल्या प्रकारे धुवून घेतलेले आहे। त्यामध्ये दही टाकणार आहे आणि हिरवा मसाल्याचं वाटण। तर हिरवा मसाल्याचं वाटण ची रेसिपी बघायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन बघू शकता। तर त्यानंतर मी चिकन मसाला टाकलेला आहे। त्यानंतर चिकन बिर्याणी मसाला टाकलेला आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये लाल मसाला, हळद, गरम मसाला टाकणार। मीठ आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहोत कारण आपण त्यामध्ये दही टाकलेले आहे। तर चांगल्या प्रकारे आता मिक्स करून घेणार आहोत। मिक्स करून झालं की 15 ते 20 मिनिट आपण झाकण ठेवून साईडला ठेवणार आहोत। तर 15 ते 20 मिनिट नंतर मी मस्तपैकी ते कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तो चांगल्या प्रकारे आपण सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार। तर मस्तपैकी आपला कांदा तळून झालेला आहे। तर साईडला प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे। कांदा काढून घेतला की त्यामध्ये आपण आता चिकन चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत। तर आता आपण मध्यम आचेवरती चिकन आपण चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत। फक्त थोडंसं मी नॉर्मल पाणी टाकणार आहे आणि वाफेवरतीच आपण शिजवून घेणार आहोत। तर वरतून मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून आपण परत झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत। तर साईडलाच मी पाणी गरम करत ठेवलेलं होतं, त्यामध्ये आता खडे मसाले टाकणार, चवीनुसार मीठ टाकणार। चांगली उकळी आली की त्यामध्ये आपण स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले ते टाकणार आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार। तर आपल्याला तांदूळ हा 70 ते 80% चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त की तांदूळ आता शिजत आलेला आहे। साईडलाच मी एका चाळणीमध्ये तांदूळ काढून घेणार आहे। तर मस्तपैकी तांदूळ मी चांगल्या प्रकारे काढून घेणार आहे आणि पाणी साईडला करणार। तर आता आपण मस्तपैकी त्याचे लेयर करूया। तर मी भात ठेवलेला एक लेयर भाताची केलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार चिकनची ग्रेव्ही, मस्तपैकी चिकन टाकलेलं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा आपण भाताची लेयर करणार। भाताची लेयर झाली की त्यावरून मी थोडासा जो आपण कांदा परतून घेतला होता, चांगल्या प्रकारे तळून घेतलेला, तो टाकणार आणि पुन्हा एकदा भाताची लेयर करणार आपण। त्यावरून मग परत उरलेला चिकन आणि त्याची ग्रेव्ही टाकणार आणि त्यानंतर पुन्हा एक भाताची लेयर आणि वरतून मस्तपैकी कोथिंबीर टाका, मस्तपैकी फूड कलर टाका। जोपर्यंत आपले लेयर होत आहेत तोपर्यंत माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, ज्यामुळे नवनवीन चे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। तर आता आपले मस्तपैकी लेयर तयार होत आलेले आहेत। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि प्लीज कमेंट करा, ज्यामुळे नवनवीन रेसिपीज बनवायला मला मोटिवेशन मिळेल। तर आता आपले मस्तपैकी लेयर वगैरे झालेले आहेत। तर वरतून आपण झाकण ठेवणार आणि 5 ते 10 मिनिट परत आपण मध्यम आचेवरती ठेवणार आहोत। तर मस्तपैकी मी थोडंसं तूप टाकलेलं त्यामध्ये मस्तपैकी स्मोक येण्यासाठी। तर आता आपली मस्तपैकी बिर्याणी रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त लेयर आलेले आहे त्याला। व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज कमेंट करा। थँक्यू फॉर वॉचिंग। मस्तपैकी एन्जॉय करा।